नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुन्हा अजित पवारांच्या विमानाचा बारामती येथे अपघात झाला आणि आता अमोल मिटकरी यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे की अजित पवार त्या विमानात होते का नव्हते. 6 जणांच्या विमान प्रवास सांगितला, 5 जण सापडलेले आहेत त्याच्यामध्ये मृतदेह. तर खरंच अजित पवारांचं अपहरण झालं असेल का? मग बघा, शंका सुद्धा तशाच आहेत. अजित पवार विमानामध्ये बसतानाचा जो व्हिडिओ आहे, हा जो विमान कंपनीकडूनच तो जारी करण्यात आलेला आहे. तर त्या विमानामध्ये अजितदादा बसतानाचा विमानाचा कलर बघा, ते विमान कुठल्या कलरचं आहे. आणि ज्यानंतर विमान जळलं अपघातामध्ये, विमान पडलं, पेटलं सगळं, अर्ध्याच्या वर विमान जळून गेलं. पण पाठीमागचा जो त्याचा शेंडा आहे त्या विमानाचा, तो शेंडा काय जळलेला नाही. त्या शेंड्याचा कलर आणि जे पहिलं विमान आहे अजितदादाचं, म्हणजे विमानात बसतानाचा मुंबई मधला व्हिडिओ, त्या विमानाचा शेंडा बघा, ते लाल कलरचं, हे निळ्या कलरचा शेंडा आहे बघा. म्हणजे फरक आहे. बसतानाचं विमान, मग अजितदादाचं विमान उडलं आणि ते दुसरीकडेच कुठे गेलंय का? म्हणजे अजितदादाचं कुणी अपहरण करून ठेवलंय का? खरंच अजितदादा त्याच विमानात होते का? म्हणजे हा मोठा आता संभ्रम निर्माण झालाय. म्हणजे अजित पवार विमानात बसले आणि ते विमान दुसरीकडेच नेलं आणि दुसरंच विमान इकडं अजितदादांच्या नावाने आणलं आणि ते विमान पाडलं आणि त्यातच अजितदादा होते असं सांगितलं गेलंय का? आता त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसंच अमोल मिटकरी यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले, जयंत पाटलांनी केले. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. अजित पवार यांचं मुंबईवरून बारामतीला येताना बारामती विमानतळापाशी विमान क्रॅश झालं, अपघात झाला. त्या विमानामध्ये एकूण 6 जण होते असं विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. तसंच बीबीसीआय कडून सांगण्यात आलं की 6 जण होते. तसं त्यांचं ते परिपत्रक सुद्धा आहे की 6 व्यक्तींचं. अजित पवार, अजित पवारांचे पीए, अजित पवारांचा बॉडीगार्ड, अजित पवारांचे ते विमानाचे 3 पायलट, असं परिपत्र आहे. परंतु आता खरं पाहता त्यात मृत्यूदेह फक्त 5 माणसांचे सापडलेले आहेत. मग विमान कंपनीनं चुकीचं परिपत्रक जारी केलं काय? बाबा ह्याच्यात 6 माणसं होती, त्यांनी चुकीचं सांगितलं का? त्याहून दुसरी गोष्ट अशी की विमान कंपनीमध्ये आता ते पायलट होते, ते पायलट बदलले, बरंचसं काय काय त्या विमान कंपनीचं झालेलं आहे. तर आता हा विमान कंपनीचा माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे बघा. हा की त्या विमानाचा, म्हणजे जसा अपघात झाला, आता तो विमानाचा अपघात झाला, विमान पडलं, त्या ठिकाणी अनेक लोक गेले. आता तिथं अजितदादांची चेन सापडली असं म्हटलं जातंय. अजितदादांची चेन सापडली. आता ही चेन बघा. आता ही अशी चेन काय कुणी पण ते तयार करू शकतं. चेन सापडली म्हणजे आता हे आवाज वाढून तुम्हाला दाखवतो. ही चेन अजितदादांचीच आहे असं म्हटलं जाते. परंतु ही अजितदादांची चेन आहे हे कशावरनं म्हणता येईल आपल्याला? अशी काही दुसरी चेन बनवता येणार नाही का? बघा ही चेन. त्यानंतर दुसरं एक हो का, अमोल मोटकरी काय म्हणतात, ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतो, तिथली माहिती घेतली. तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो, तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. युजीसीए म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5. बघा आता हे किती गंभीर आहे. कागदपत्र आहे ती कुठे जळलेली नसतात. अजित दादांचं प्लेन बघा. आता हा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. त्यानंतर बघा दुसरं सुद्धा बघा. आपण अजितदादा जे विमानामध्ये बसत होते त्या विमानाचा, अजितदादांचा व्हिडिओ, म्हणजे विमानामध्ये बसतानाचा. आता हे बघा, अजितदादा किती वाजता विमानतळावरती आलेत. अजित पवारांच्या प्लेन क्रॅश बद्दल हे बघा गाडीचा तापा अजितदादांचा. हा ताप आपल्याला दिसतोय अजितदादांच्या गाडीचा. आता इथं ज्या विमानामध्ये बसलेलं दाखवलंय तो पण तुम्हाला मी दाखवतो. आता ते विमानच वेगळं आहे.
आणि हे बघा, हे अजितदादांचं विमान ह्याच्या पाठीमागं पडलं. आता हे पुरावा असं सांगितलं जातं की बाबा 28 तारखेला सकाळी 8:46 हे विमान इथं पडलं. त्याचा हे विमान क्रॅश होतानीचा फोटो मित्रांनो. तर आणि त्याचा स्फोट झाला असं सांगितलं जातं. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आता त्यांचं ऐका. Deputy Chief Minister, he died today morning with plane crash. I'm really shocked to see the news. बघा आता हे There is no safety and security of the people of this country. Even the political leaders, I do not know what is the fate of the opposition political parties, but he was very much with the ruling party. But before 2 days ago, I came to know that from social network that somebody from other party, they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. बघा, सरळ सरळ बीजेपी वरती आरोप केला गेलेला आहे. कुणाकडून? तर त्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्या ममता बॅनर्जी. आता हे विमान आहे बघा, हे विमानाचा पट्टा कसा आहे? लाल आहे. आपण बघा की अजितदादांचं क्रॅश झालेलं विमानाचा पट्टा हा लाल आहे. म्हणजे हा जो पट्टा दिसतोय आपल्याला विमानाचा बघा, तर हा पट्टा बघा लाल विमानाचा पट्टा आहे बघा. हे पूर्ण बघा, आपण दिसला आपल्या सगळ्यांना हा विमानाला लाल पट्टा आहे. शेपटीला बघा आहे का शेपटीला लाल पट्टा? हे विमान क्रॅश झालं म्हणून सांगितलं गेलं. आता हा शेपटीला लाल पट्टा असलेलं विमान आहे. आणि अजितदादा ज्या वेळेस मुंबईमध्ये विमानतळावरती बसले होते त्या विमानाचा जो शेपटीचा पट्टा होता हा निळ्या कलरचा होता. म्हणजे आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ सुद्धा बघितला आहे की अजितदादा ज्या वेळेस पाठपट विमानामध्ये बसायला निघाला होता. हे बघा आता कॅप्टन शांभवी पाठक, शांभवी हे बघा, ही कॅप्टन शांभवी पाठक हा विमानाचा बघा पट्टा निळा दाखवतोय. म्हणजे हे किती संभ्रमात टाकणार आपल्याला आहे. म्हणजे विमानाच्या शेपटीला जो कलर आहे तो पडलेल्या विमानाचा लाल आहे. आणि अजितदादा ज्या वेळेस सकाळी सकाळी विमानामध्ये बघा, हा पण माझ्याकडे आहे. आता हे बघा, हे बघा अजितदादा सकाळी सकाळी निघालेत बसायला. हा बघा बघा, आता ह्या विमानाचा कलर निळा आहे विमानाच्या शेपटाचा. हे सगळे व्हिडिओ मी आपल्यासाठी आणलेत की संभ्रम कसा निर्माण होतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. बघा बघा बघा, ह्याचा शेपटाचा कलर बघा लाल आहे, निळा आहे. दिसलंय हो का? निळा कलर आहे बघा. सगळेजण बघितलं आपल्याला सगळ्यांनी, हा निळा कलर आहे शेपटाचा. आणि अजितदादांचं विमान ज्या वेळेस क्रॅश झालं बघा, अजून सुद्धा दिसतोय हा निळा पट्टा ह्याचा विमानाचा. बघा पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपण सगळ्या जणांनी बघा. मी थोडा तुम्हाला दाखवतो. आता विमान दिसतोय तुम्हाला निळ्या कलरचा पट्टा त्याचा शेपटाचा दिसतोय का? त्याचा बघा शेपूट निळ्या कलरचा दिसला का मित्रांनो? हा निळ्या कलरचा शेपूट ह्या विमानामध्ये अजितदादा बसले होते. आणि अजितदादांचं विमान ज्या वेळेस पडलं बघा, आता तो मी परत व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. अजितदादांचं विमान क्रॅश झालं तर त्या विमानाचा शेपूट बघा, हे बघा लाल आहे बघा. सगळ्यांनी बघा, म्हणजे किती संशय निर्माण करणार आहे हे. दिसतोय आपल्या सगळ्यांना ह्या व्यवस्थित बघा. परत एकदा बघा झूमिंग करून, हा लाल आहे. दिसला असेल आपल्याला, हा लाल आहे, लाल आहे बघा. बघा लाल दिसला, हा लाल पट्टा. तर माझं सुद्धा मित्रांनो हेच म्हणणं आहे की अजितदादा निळ्या विमानाच्या पट्ट्या, निळा पट्टा असलेल्या विमानामध्ये बसून गेले आणि लाल पट्टा असलेलं विमान पडून जळून खाक झालेला आहे. म्हणजे निळा पट्टा असलेल्या विमानामध्ये अजितदादा बसून गेले आणि त्यांचं तिकडं अपहरण झालं का? बघा संजय राऊत स्वतः काय म्हणतात की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळ उघड करेन तेव्हाच माझ्या मनात सरकार मधला एक डेप्युटी सीएम उघडपणे सांगतो
की यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही. सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवली. बघा हे सुद्धा म्हणजे महत्वाचं आहे. आता इथं हे विमान कंपनीनं हे पुढे जे आपल्याला दिसतंय बारकं छोटं, हे विमान कंपनीनं नावं दिलेले आहेत 6 लोकांची. फाईल माझ्याकडे आहे आणि 6 लोकांची नाव आहेत बघा. हे आपल्याला दिसतंय 6 लोकांची नावं आहेत ह्याच्यावरती विमान कंपनीने दिलेली. आता ही जर 6 लोकांची नावं आहेत ती तुम्ही विमान कंपनीनं 6 लोक विमानात बसून गेलेल्याची नावं आहेत ती, तर मग 6वी व्यक्ती गेली कुठं हे संजय राऊत असतील किंवा सगळेजण जे सवाल उपस्थित करतात मित्रांनो, तर तो हाच आहे की 6वी व्यक्ती जी होती ती गेली कुठं. आता हे पुन्हा एकदा बघा, मगाशी मी निळा पट्टा तुम्हाला दाखवला विमानाचा. बघा हे अजितदादा सकाळी सकाळी विमानात बसायला निघालेत. आता हे बघा निळ्या पट्ट्याचं विमान आहे. बघा हे अजितदादा बसल्यानंतर आपण बारकाईनं बघा हे सगळं निळ्या पट्ट्याचं विमान आणि विमान पडलेलं लाल पट्ट्याचं आहे. तर हिथं सुद्धा मोठा संशय निर्माण होतो मित्रांनो. हे बघा हे दिसत असताना आपल्याला हे बघा उडलं निळ्या पट्ट्याचं विमान. हे बघा आला परत पट्टा आला अजून. बघा बघा निळ्या पट्ट्याचं बघा निळा पट्टा एकदम स्पष्ट दिसतोय ह्या विमानाचा. आणि ज्या वेळेस विमान पडलं मित्रांनो त्यावेळेस मात्र ते लाल त्या विमानाला पट्टा आहे. ते परत एकदा आपण बघा 2-4 वेळा बघितलंय तरी सुद्धा अजून एकदा बघा, म्हणजे आपली सुद्धा खात्री होईल की खरंच अजितदादाचं अपहरण झालंय का, अजितदादाला कोण घेऊन गेलंय का. बघा लाल पट्टा बघा आहे का, लाल पट्टा दिसतोय का आपल्याला सगळ्यांना. हो का लाल पट्टा बघा आहे का लाल पट्टा. म्हणजे अजितदादांचं अपहरण झालं का काय ह्याच्यात. बघा संजय राऊत असतील किंवा सगळ्यांनी सांगितलं की बाबा अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाबद्दल भ्रष्टाचाराची मोहीम उघडली होती आणि अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार खरडून बाहेर काढायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर अजितदादांनी सांगितलं होतं की पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस निवडणूक लागली मतदान होतं त्यावेळेस सांगितलं होतं अजितदादांनी की त्या मशीन ज्या आहेत पेट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 3000 ते 4000 मतं सेट केलेली आहेत अगोदरच. तर 4000 मतांपेक्षा आपल्याला लीडनं जास्त मतं पाडायची ती म्हणजे आपली माणसं निवडून येतील हे अजितदादांनी सांगितलं होतं. हे सगळ्यांनी बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे आपण. अजितदादांना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येच सांगितलं होतं की भाजपनं 4000 मतांचं सेटिंग त्या पेट्यांमध्ये केलं गेलेलं आहे. हे सुद्धा कारण असू शकतं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर अजितदादांनी भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायला सुरुवात केली होती आणि भ्रष्टाचार बाहेर काढायला सुरुवात केली. आपल्याच सत्तेतला एक डेप्युटी सीएम आपलाच भ्रष्टाचार बाहेर काढतोय ह्याच्यामुळे सुद्धा भाजप चावताळून गेली असेल. त्या असंच असू शकतंय किंवा भारतीय जनता पक्षाला आता वाटलं असेल की बाबा अजितदादा हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सत्तेतून बाहेर पडतील अशी चुणूक सुद्धा भारतीय जनता पक्षाला लागली असावी आणि अशाच काय कारणांमुळे अजितदादा यांचं अपहरण सुद्धा केलं असावं. मी जे मागाशी तुम्हाला दाखवलं की अजितदादा बस्तानीचा जो व्हिडिओ जो BBC आयनं म्हणजे ह्यांची विमान कंपन्यांनी जो जारी केलेला आहे हा व्हिडिओ सकाळी अजितदादा बस्तानीचं विमानाचा पट्टा विमानचा शेपूट जो आहे तो निळ्या रंगाचा आहे आणि ज्या वेळेस विमान पडलं बारामतीमध्ये ऍक्सिडेंट झाला 5 लोकांचं मृत्यूदेह झाला मेले तर त्या विमानाचा पट्टा मात्र लाल होता. हे आपण बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे की बस्तानीचं विमान वेगळं आणि उतरतानीचं विमान वेगळं आहे आणि यामुळं ते निळं विमान जे होतं बस्तानीचं ते असंच कुठंतरी बाहेर देशाला तर नेलं नाही ना विमान ते आणि तिकडे अजितदादांना बांधून तर ठेवलं नाही ना, म्हणजे अपहरण तर केलं नाही ना हा संशय आता सगळ्यांच्या मनात बळावलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक तर 6वी व्यक्ती कोण, त्यानंतर दुसरं विमान निळ्या रंगाचा पट्टा असलेलं एक विमान आहे त्यात अजितदादा बसले. विमान पडलं तेव्हा ते लाल रंगाचा पट्टा आहे त्याला. त्याहून तिसरी गोष्ट 6 माणसं बसली 5च माणसं कशी गावली. त्याहून दुसरी गोष्ट की जे 5 जे त्याचे वैमानिक होते आदल्या दिवशी वेगळे ठरले, दुसऱ्या दिवशी दुसरेच ते वैमानिक आले त्यात विमानामध्ये बसले गेले. 4-5वी गोष्ट म्हणजे ते विमान बारामतीच्या विमानतळावरती आलं 8:10 तिथं 8:10
46 मिनिटांनी बारामतीला विमान पोहोचलो. आता 8:46 म्हणजे 8:45 वाजल्या आणि 8:45 वाजता धुकं पडलेलं असतं का, हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणजे तिथल्या लोकांनी सुद्धा सांगितलं की इथं धुकं अजिबात नव्हतं, धुकं नव्हतं, काही नव्हतं. विमानानं उतरायसाठी एक पहिल्यांदा लँडिंग करायचा प्रयत्न केला, त्यानंतर वरही गेलं, परत गिरट्या घालून माघारी आलं आणि वरच ते पालतं झालं विमान. आता त्याचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे विमानाचा, त्याच्यामध्ये सत्यता बाहेर येईल म्हणतात. पण आपण पाहिलं की बघा, जलसंपदा विभागाचे माजी अधिकारी पांढरे साहेब, या पांढरे साहेबांनी काय सांगितलं, ह्या चौकशा फौकशा काय नसतं, ज्या चौकशा लावलेल्या असतात ह्या सरकार धार्जिन चौकशा असतात. तिथं जे अधिकारी नेमलेले असतात ते सरकारी अधिकारी असतात आणि ते सरकारच्या बाजूनच निर्णय देत असतात, निकाल देत असतात. आपण अनेक चौकशा बघितलेल्या आहेत, त्या अनेक प्रकरणं घडलेली आहेत आणि त्या प्रत्येक प्रकरणामध्ये सरकारच्या बाजूनी कसा निकाल देता येईल अशा पद्धतीनं निकाल दिला गेलेला आहे. तर असंच ते पांढरे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. अजितदादांच्या अपघाताची चौकशीचा फक्त चौकशी केली जाईल आणि ती चौकशी सरकार धार्जिनच असेल, म्हणजे तो जो ब्लॅक बॉक्स आहे तो सार्वजनिक केला जाणार नाही, त्याची चौकशी खरी होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा सुद्धा असू शकतो की अजित पवारांचं अपहरण सुद्धा केलेलं असू शकतं आणि अपघाताचा बनाव केलेला असू शकतो. आता हा बनाव सुद्धा ती 5 लोक होती, ती नेमकी कोण होती, का अशीच गोरगरीब धरून आणली होती, त्या इमानात कोंबली होती आणि एक चालक, आपला नवीन चालक बसवला असन आणि त्याला सांगितलं असन पाड इमान म्हणून, असं सुद्धा झालेलं असू शकतंय. आणि असंच काही पण होऊ शकतं मित्रांनो. म्हणजे हा भारत देश आहे, आपल्याकडं खरी चौकशी कधीच होत नाही, कोणाच्या मृत्यूची बी होत नाही, बलात्काराची होत नाही, कशाचीच होत नाही. कुठल्याच गोष्टीची खरी चौकशी आजवर कधीच आपल्या देशामध्ये झाली नाही. तर हे असंच असू शकतं की अजितदादा यांचं अपहरण झालं असेल, मग ते नेमकं कुठं असतील हा सुद्धा पडलेला मोठा प्रश्न आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.